नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मुळात मला स्पोर्ट्सची आवड असल्यामुळं मला माझं एक ध्येय होतं की गोल टोपी घालायची. गोल टोपी म्हणजे पोलीस क्षेत्रातील गोल टोपी, PSI असू दे किंवा साधं कॉन्स्टेबल असू दे, त्या ह्याच्यातून आपण वरती जावं असं पहिल्यापासून मला वाटत होतं. त्या दृष्टीने माझे प्रयत्न पण असायचे. कर्मवीर विद्यालयात माझं शिक्षण झालं. माध्यमिक शिक्षण मी कर्मवीर गौरव पाटील इथून घेतलं. कॉलेज इस्लामपूरला YC कॉलेजला होतो. पण त्यावेळीसुद्धा मी स्पोर्ट्समध्ये बऱ्यापैकी मी फिटनेस आणि हे सगळं सांभाळून गुजरात, वलसाड, नागपूर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस ह्या प्रत्येक इव्हेंटमध्ये फिजिकलमध्ये पूर्ण मी 1 ते 5 या रँकमध्ये मी प्रत्येक वेळेला प्रत्येक भरतीला मी बसायचो. पण मला अपयश यश येत नव्हतं. काय येत नव्हतं? त्या बाकीच्या गोष्टी आता त्या मॅटर असतील, अजिबात मला त्या यश आलं नाही. मग विचार केला, अरे बाबा आपण तर हे यश मिळवू शकलो नाही, तर आपल्या मुलांना तर आपण त्या पद्धतीनं मार्गदर्शन करू. मी दोघांनीही त्या पद्धतीनं तिच्या पाठीमागं 2021 पासून तिच्या पाठीमागं लागलो. NCERTचं पूर्ण सिलॅबस तिनं ती चाळली, अभ्यास केली, त्याच्यावरती स्वतः काय करायला पाहिजे काय नाही. आणि माझी मिसेस टीचर असल्यामुळं तो पूर्ण तिला गायडन्स जो आहे, एज्युकेशनल गायडन्स जो असेल तो तिला तिच्याकडून मिळाला. आणि 22 पासून त्या क्षेत्रामध्ये ती प्रवेश केला. 22ला एक्झाम दिली, 23ला दिली, 24ला दिली. तरीसुद्धा मागच्या वर्षी अशी कंडिशन झाली की 24ला ती इंटरव्ह्यू देऊन आली आणि ज्यावेळी रिझल्ट आला, म्हणजे फक्त सुरुवातीला रिझल्ट येतो, मार्कशीट नंतर येतं. रिझल्ट आल्यानंतर ती मुलगी आमची ती डिप्रेशनमध्ये गेली. आणि ज्यावेळी मार्कशीट आल्यानंतर 16 मार्कात ती कट ऑफ कमी पडली. त्यावेळेला आम्ही डिप्रेशनमध्ये गेलो आणि ती मुलगी बाहेर पडली. का तर ही 16 मार्क म्हणजे माझ्यासाठी काहीच नाही. म्हणजे मी त्याच्या पुढच्या वर्षी माझा कॉन्फिडन्स एवढा वाढला आहे की मी ते पूर्ण करू शकतो. असं काही नाही 50-60 मार्काचा किंवा 100 मार्काचा डिफरन्स आहे आणि मी ते भरून काढू शकत नाही. काहीच नाही म्हणले 16 मार्क मी पुढच्या वर्षी ते तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न मी पूर्ण करतो. आणि खरोखरच गोल टोपीपेक्षा तिने वरची पोस्ट काढली, हे मला माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ज्यावेळी मी ड्युटीवर होतो, ज्यावेळेला रिझल्ट ते पण फोनवरनं मला घरातून मेसेज आला की असं असं आहे आणि रिझल्ट लागला आहे. आत्तापर्यंतचा 2000 मागच्या वर्षीचा रिझल्ट असू दे, ह्या वर्षीचा रिझल्ट असू दे, प्रीचा रिझल्ट असू दे, मेन्स असू दे किंवा इंटरव्ह्यूचा असू दे, आम्ही ते ओपन करून पाहिलं सुद्धा नाही. कारण आमचं तेवढं धाडस सुद्धा होत नव्हतं. हे जे फ्रेंड सर्कल असेल, जे भाऊ पुण्याला आहेत, मानलेले भाऊ, त्यांच्याकडून रिझल्ट आल्यानंतरच मग आम्हाला सॅटिस्फॅक्शन व्हायचं. तोपर्यंत आम्ही ते ओपनही करत नव्हतो. आणि ज्यावेळी रिझल्ट आला आता जस्ट 2025चा, त्यावेळेला तोंडातनं शब्द असे काहीच बाहेर पडत नव्हते. फक्त डोळ्यातनं पाणी एवढंच बाहेर पडत होतं. स्पीचलेस, नो वर्ड्स फॉर इट. कारण निकाल समजला आणि काय बोलायचं आणि कोणाला सांगायचं हेच कळत नव्हतं. प्रत्येक UPSC ॲस्पिरंटचं असं स्वप्न असतं की आम्ही लिस्टमध्ये तर येऊ. एखाद्याच लिस्टमध्ये आलोय हे नाव समजल्यानंतर तिचा भाऊ आहे जो ह्या जर्नीमध्ये आम्हाला अगदी पहिल्यापासून साथ देतोय. तसे जर्नीमध्ये खूप नावं घेण्यासारखी लोक आहेत आणि त्यांना घेणं क्रमप्राप्त आहे, कारण या प्रवासाचे ते साक्षीदार आहेत आणि त्यांच्या शुभाशीर्वादानंच हे यश मिळू शकले आम्हाला. आणि त्यांच्याकडूनच पुण्यातून फोन आल्यानंतर फक्त फोन घेतला, मी मिस्टरांना फोन केला की रिझल्ट लागलाय, काय झालं, अरू लिस्टमध्ये आले, एवढंच फक्त बोलणं झालं. दोन्हीकडून रडत होतो. नंतर माझ्या भावाला बोलवलं, इथंच आहे तोही आला. सगळेच अगदी जमलेत. बहीण वगैरे बाहेर होते, सासूबाई तर घरातच होत्या इथं. त्यांनाही सांगितलं, त्या पण रडायला लागल्या. नंतर बहिणींना वगैरे सांगताना ते ट्रिपला गेली होती, काहीच बोलत नव्हतो. तिकडून फक्त बोलणं ऐकू येत होतं. मी हा 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 इतकंच म्हणत होतो. तिथं तुम्ही फक्त 10 मिनिटात तिचे बाबा घरी आले. तोपर्यंत घराचा माहोल म्हणजे 6 मार्च 2026ला दुपारी 2:13 जे घरातलं चित्र सगळं बदललं ते फक्त अरुषामुळे बदललं. कारण त्याच्या आधी आमची मुलगी म्हणून तिला ओळखत होते, पण तिथून पुढे आता अरुषा शरद पाटीलचे आई वडील ही तिनं ओळख स्वतःची मिळवलेली होती. आणि हा तिचा जर्नी 4-5 वर्षाच्या अगदी सातत्यपूर्ण अभ्यासानं, चिकाटीनं, जी काही तिची धडपड बघितली आम्ही डोळ्यांनी, ती जेवायला सुद्धा तिला बोलवायचं म्हटलं की आम्ही ताट वाढून घेणार आणि तिला बोलवणार, तर ती जेवायला येईपर्यंत तासभर आम्हाला तसंच ताट वाढून ठेवलेलं असायचं.
की तिचं पूर्ण झाल्याशिवाय आम्ही कुणीही जेवत नव्हतं, कारण संध्याकाळच्याच वेळेला आम्ही सगळे एकत्र जेवायला बसणार. बाबा मम्मी तुम्ही जेवून घ्या, तुम्ही दिवसभर तर थकून आलेला आहात. पण नाही, सगळे आम्ही मिळून सगळे एकत्र जेवत होतो. त्यामुळं तिला कितीही वेळ होऊ दे, तिला कुठलाही सपोर्ट असू दे, तर आम्ही आमच्या परीने 100% देण्याचा प्रयत्न केला. बाबा तर काहीही सांगितलं तरी लगेच तिला साथ द्यायचे. बाबा कर, तू बिंदास कर, बाबा असं करायचंय, ठीक आहे, आई बाबा बसा इथं, चर्चा करायची आहे किंवा डिसिजन घ्यायचं आहे ह्या बाबतीत, कुठले क्लास घ्यायचे, मी अभ्यास कसा करायचा. अगदी बाबा पण त्यांना नाही सांगतायत, पण त्यांना बोलायला शब्द फुटत नाही होता की तिचं इव्हन अभ्यासाची स्ट्रॅटेजी सुद्धा ते ठरवायला खूप मदत करायची. अरू असं कर, ह्याची रिव्हिजन अशी कर. खूप प्रत्येक बाबतीत बाबा ह्या पीडीएफ आम्हाला झेरॉक्स आणायचे, रात्री 10ला तर 10ला कोल्हापुरात जाऊन झेरॉक्स आणून द्यायच्या. एवढ्या सगळ्या सपोर्ट ते करायचे. आणि माझी पूर्ण फॅमिली, आयतोड्यातून माझे धीर आहेत, तिथून सारखा त्यांचा सपोर्ट असायचा. आणि माझे सगळे धीर सगळे सांगलीला एक आहेत, पुण्याला आहेत, विट्याला आहेत. आम्ही नोकरीनिमित्तानं इकडे आलेलो आहेत, पण मूळ गाव हे आमचं तिथलंच आहे. आणि आम्हालाही प्राऊड फील होतंय की बाबा आयतोडे गावातून आमची मुलगी आमच्या घराण्याचं नाव पुढं नेऊ शकली, जे इथून पुढच्या सगळ्या आमच्या पिढ्यांना अगदी प्रेरणादायी ठरणार आहे आणि मार्गदर्शक पण ठरणार आहे. आणि गावातच नाही तर पंचक्रोशीत सुद्धा आपल्याला, आपल्यासारख्या ग्रामीण समाजातून येणाऱ्या किंवा मुलींसाठी जे आपल्याला द्यावं लागणार आहे ते संपूर्ण आपल्या कुटुंबियांनी द्यावं, सपोर्ट करावा, इव्हन समाजाने त्यांना करावं. कारण आता मुलींचं जसं वय वाढत जातं तसं ज्येष्ठ लोकांची अशी मागणी असते की बाबा आता मुलीचं वय वाढत चाललंय, मुलीच्या लग्नाचा विचार करा. पण शेवटी मुलींच्यावर ते प्रेशर आम्ही आणून देऊन चालणार नाही, कारण स्वतःची ओळख स्वतः निर्माण करणं हे त्यांच्यामध्ये स्वप्न असतं. आणि जर सोशल प्रेशर जर काही असेल तर ते करू शकत नाहीत मुली, कारण त्याचं प्रेशर पालकांच्यावर येतं. पालक पण द्विधा मनस्थितीत असतात की मुलांचं ऐकावं, मुलांना करिअरसाठी वेळ द्यावा, की सोशल प्रेशर घेऊन त्यांचं ऐकावं. आणि कुठेतरी त्यांची अशी द्विधा मनस्थितीत त्यांना डिसिजन असे घ्यावे लागतात की नसता म्हणजे मनात नसताना सुद्धा मुलींना असू द्या, आता राहू दे, पहिला तुझं लग्नाचं बघू आणि नंतर तुला काय शिकायचं ते शिक, आपण असं सांगतो. पण नाही, आमच्या सगळ्या, माझ्या सासर, माझं माहेर, दोन्हीकडच्या सगळ्यांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला. माझ्या माहेरी तर आई वडील माझे शिक्षक आहेत. आणि जरी त्याचा सपोर्ट काही वेळेला रागवून अभ्यास करताना काही येत नसेल तर दुसऱ्या परीक्षा दे, प्लॅन बी वगैरे ठेव, असं तिला सांगायचे. पण तिने म्हटली नाही, जिद्द ही तिनं मात्र सोडली नाही. शेवटपर्यंत तिनं चिकाटी सोडली नाही. आणि तिनं बसलं तर तिच्या आता सुद्धा आमच्या डोळ्यासमोर तिचा चेहरा आठवतो की ती अभ्यासाला कशी बसत होती, किती दिवस किती तास बसत होती. आम्ही दोघंही जॉबला असायचो, अरू जेवलीस का म्हणून फोन करायचा, नाही बाबा जेवते आता. ते तर कायम बरोबर, सकाळी फोन करायचे, नाश्ता केलीस का, नाही करते. ते तिचा नाश्ता किंवा खाण्याची वेळ 12 वाजायची आणि जेवण्याची वेळ तर 3 आणि 4 व्हायची. बाबा तिला आठवणीनं फोन करायचे, कारण तब्येत पण महत्वाची असते ह्या गोष्टीमध्ये. पण ड्रेन होण्यासाठी किंवा तब्येत हेल्थ सांभाळण्यासाठी तिचे बाबा म्हणायचे पहिला तब्येत सांभाळू दे, आहार व्यवस्थित घे. पण नाही, ती स्वतःचं टार्गेट पूर्ण केल्याशिवाय तिनं पाठपुरावा त्याचा केला. आणि तिचं जिद्द, चिकाटी, मेहनत याचं फळ आम्हाला दिसते. आज आम्ही तिच्या नावाने ओळखलं जातो. हेच आमचं भाग्य आणि हेच आमचं खरोखर आमचं नशीब म्हणायचं की अशी मुलगी आमच्या पोटी जन्माला आली आणि आपल्या गावाचं, पंचक्रोशीचं नाव तिनं उज्ज्वल केलं. 1ली ते 4थी पर्यंत तिचं प्राथमिक शिक्षण माझ्याच शाळेत, म्हणजे जीवन कल्याण प्राथमिक विद्यालय, कसबावाडा, कोल्हापूर इथं झालं. त्यावेळेला ती अगदी निवांत होती, बिंदास होती, नुसता खेळ म्हणायची. अभ्यासाकडे तिचं जास्त लक्ष नसायचं, तिला आवडायचं नाही. आवडायचं नाही म्हणण्यापेक्षा करायची. अकॅडमिक ती हुशार होती, पण जास्त लक्ष नाही द्यायची. एक पाठी होती, लक्षात लगेच राहायचं. त्याच्यानंतर 5वी पासून आम्हाला जाणं येणं, ट्रॅव्हलिंगला जरासा प्रॉब्लेम यायचा, तर मग जवळच्या शाळेत तिथं उशाराजी हायस्कूलला घातलं. 10वी पर्यंतच्या शिक्षणामध्ये मात्र तिला वक्तृत्वाची आवड होती, गायनाची आवड होती. आणि गायनामध्ये असल्यानंतर असं वाटायला लागलं की तिचा आवाज इतका सुंदर आहे, गोड आहे, की मुलगी करिअर गायनामध्ये करेल. त्यामुळे तिला त्यातल्या परीक्षा देत गेली, ती शास्त्रीय संगीत शिकत गेली. त्याच्यानंतर 10वी नंतर पण मग आम्ही असंच ठरवलं की तिला गायनाकडे कल आहे तर पूर्ण तिचं करिअर ती त्याच्यामध्ये करेल. 11वी-12वीला भाई माधवराव पागल हायस्कूल इथं ज्युनियर कॉलेज आहे, तिथं तिचं शिक्षण झालं. आणि तिच्या गायनाची आवड बघता एकाच वर्षी 11वी-12वी करत करत तिनं दुसरी पदवी घेतली, जी युनिव्हर्सिटीकडून शास्त्रीय संगीताची. म्हणजे पॅरलली स्टुडंटला आता इयरला 2 पदव्या घेऊ शकतो आपण. त्यामुळे म्युझिक डिप्लोमा तिनं कम्प्लीट केला. फर्स्ट इयरला गेल्यानंतर मग आम्ही असा निर्णय घेतला की ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर BA म्युझिक घेऊया आपण तिला, म्हणजे जेणेकरून तिला त्यात पुढचं करिअर करता येईल. आणि मग BA पूर्ण झाल्यानंतर आपण पुण्याला जायचा विचार करत होतो. सावित्रीबाई फुले विद्यापीठात पण BA म्युझिकसाठी ऍडमिशन घ्यायचं हे फायनल केलं. सेकंड इयरला असताना असंच तिच्याच मनात अचानक आलं की नाही, मला स्पर्धा परीक्षा द्यायची. आणि हे करत असताना तिला
याच्यासोबतच आणखी एक म्हणजे तिला कसं काय आवड निर्माण झाली, ती म्हटली मला जर्मन लँग्वेज शिकायची. म्हणजे ती 11वी-12वी असत असत जर्मन लँग्वेजचे पण 2-3 लेवल्सनं पूर्ण केलं. एक फॉरेन भाषा असावी बाबा, म्हणजे तिची आवड, ती जे जे सांगायची त्या गोष्टीला सगळे बाबा त्याला सपोर्ट करायचे. कर तू शिक, तुला कुठं न्यायला लागलं, क्लासला जायला लागलं तर सोबत ते घेऊन जायचे तिला. आणि जर्मन सांगितल्यानंतर परत सेकंड इयरला असताना तिने एकदम सांगितलं की नाही मला स्पर्धा परीक्षा द्यायची. तर ठीक आहे, मग आम्ही चौकशी केली. अगदी इथं MPSCच्या वगैरे कुठल्या कुठल्या स्पर्धा असतात परीक्षा, क्लास अ वर्ग, ब वर्ग. तर तिच्याकडून निर्णय असा आला की UPSCचा. मी अरे म्हटलं ही देशातली टफेस्ट आहे एक्झाम, पण तू बघ. नाही बाबा मला हेच द्यायचंय, मम्मी मला हीच एक्झाम द्यायची. त्याच्या अगोदर बाबांनी सिलेबस काढून घेतला, मोबाईलला सिलेबस काय आहे तो बघितला, बाबांनी तिला वाचायला दिला. तिनं म्हणजे त्यांनी मला सांगितलं की हा अभ्यास बघ केवढा आहे. आमची चर्चा नेहमी असायची तिच्या माघारी काय काय करायचं ते. मग खूप खूप टफेस्ट अभ्यास, सिलेबस तर इतका की APSCचा अभ्यास म्हटलं तर स्काय इज द लिमिट म्हटलं तरी चालेल, एवढा डिफिकल्ट अभ्यास. पण असू दे म्हटलं, ती म्हणते तर आपण सपोर्ट करू. 6 महिने जाऊ दे, ती टिकते का बघूया आपण, तो अभ्यास तिला फॅमिलियर होतोय का पाहूया. त्यात ती रुळली तर मग आपण तिला पुढं आपण कोचिंग वगैरे हे करूया. 6 महिने झाले, 8 महिने झाले, पुस्तकं गोळा करायला लागली, घरामध्ये पुस्तकांचे ढीग वाढायला लागले. दररोज उठून बाबा मला हे पुस्तक आणायचंय, बाबा मला ते आणायचंय. ठीक आहे बाळा आणूया. सगळं गोळा केलं, फिरून 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 सगळीकडे. दिवसभरून ड्युटीवरून येणार, 6 नंतर हे फिरणार आपलं तिच्या अभ्यासासाठी. सगळं घेऊन आले, कारण आपली मुलगी तिनं स्वतः घेतलेला निर्णय, त्यांनी काय स्वतःचं स्वप्न लादलं नाही, आम्ही दोघांनाही लादलं नाही, पण तिला कुठेतरी जाणीव होती ह्या गोष्टीची आणि तिला स्वतःची ओळख करायची होती. आणि बाबांनी एवढे कष्ट सहन केलेत, तर माझ्याकडून काहीतरी मला करणं हे माझं कर्तव्य आहे हे तिला जाणीव झाली. आणि तिनं जी गोष्ट घेतली ती पूर्णत्वास नेण्याचं तिचे एक चिकाटी, तिचा एक चांगला गुण आहे. पुस्तकं सगळी आणून दिली, वाचन झालं, सुरू झालं. मराठी माध्यमातून पहिलीपासून शिकलेली मुलगी, तिनं ना सेमी ना इंग्रजी माध्यम, फक्त एकच विषय इंग्रजी, तो तिचा ग्रॅज्युएशन पासूनचा सोबती. आणि सांगायला कौतुक वाटेल, तिला 12वीला इंग्रजीमध्ये 36 मार्क होते, ना की बाबा ती इंग्लिशमध्ये पूर्ण होती. म्हणजे असं असतं विद्यार्थ्यांचं की जो विषय आवडत नाही त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात. पण ज्या वेळेला UPSC करायचं ठरवलं तेव्हा पहिल्यांदा मराठी माध्यमाची हिंदीची पुस्तकं आणली आणि अभ्यासाला सुरुवात झाली. पण इंटरव्ह्यूचं माध्यम हे इंग्रजी असल्यामुळं त्याच वेळेला तिने निर्णय घेतला की नाही, मी इंग्रजीमधूनच परीक्षा देणार UPSCची. प्रिलिम असू दे, मेन्स असू दे किंवा इंटरव्ह्यू असू दे. त्यासाठी काय करायचं, तर बाबांनी लगेच तिला इंडियन एक्सप्रेस पेपर, डेली वर्तमानपत्र न्यूजपेपर लावला. पहिला दिवस असा होता, न्यूजपेपर घरी आल्यानंतर पूर्ण पेपर झाल्यानंतर पूर्ण 4 ते 5 तास वाचल्यानंतर एकच बातमी तिला समजली त्या पेपरमधली. म्हणजे एवढं अवघड होतं, पण ती हटली नाही मागं. आणि तिथून जे जे शब्द येत नाही त्या सगळी व्होकॅब्युलरी तिने एवढी वाढवली, आज ती फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकते, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि मराठी माध्यमातून सुद्धा असणारी किंवा अकॅडमिकली अगदी टॉपरच असायला पाहिजे असं नाही, सो असू देत किंवा काही कारणास्तव आवड नसते म्हणून मुलं अभ्यासाकडे कंटाळा करतात, तर असं नाही. तर फक्त मनाशी ठरवलं आणि चिकाटीनं आणि जिद्दीनं जर आपण प्रयत्न केले तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आणि आज ती मुलगी 12वीला 36 मार्क इंग्रजीमध्ये असणारी आज UPSC टॉपरमध्ये 553 रँक मिळवून आज तिनं यश संपादन केलेलं आहे. यातच तुम्हाला तिच्या समोरचं अभ्यासातलं अकॅडमिकीतलं तिचं श्रेय आणि प्रवास निश्चितच कौतुकास्पद मला वाटतं आणि अभिमानास्पदही वाटतं. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.